ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप या महिलेकडून करण्यात आला होता। 2016चं हे प्रकरण 2019 मध्ये संपलं होतं, पण पुन्हा हे प्रकरण उकरून निघालं। ज्या महिलेने आरोप केले होते तिला पोलिसांनी 1 कोटीची खंडणी घेताना काही दिवसांपूर्वी रेड हँड पकडलं आणि अटक केली। पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाहीये। आता त्याचे धागेदोरे थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यापर्यंत पोहोचतायत आणि महत्त्वाचं म्हणजे याबद्दलचे पुरावे असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलंय। नेमकं प्रकरण काय, ते पुरावे कोणते, या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार अडकणार का, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। 2016 मध्ये सातारच्या एक महिलेने जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते। जयकुमार गोरे यांनी त्या महिलेला विचित्र अवस्थेतील फोटो पाठवले असे तिने आरोप केले। त्यामुळे जयकुमार गोरे हे त्यावेळी चांगलेच चर्चेत आले होते। 2016 मधील हे प्रकरण 2019 मध्ये संपलं होतं। त्यावेळी जयकुमार गोरे हे निर्दोष म्हणून सिद्ध झाले होते। काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी अटक केली आहे। आता या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। पण 2019 मधलं हे प्रकरण आता पुन्हा उकरून मुद्दामून काढलं जात आहे अशा देखील चर्चा झाल्या। पण आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांनी सर्वत्र खळबळ उडाली आहे। देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हटलेत ते आधी पाहूयात। आपण राजकारण करतो, पण कोणाला जीवनातून उठवायचं अशा हेतूने राजकारण करणं योग्य नाही। ती केस 2016 मध्ये रजिस्टर झाली असून 2019 मध्ये संपली। ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते, पण काही गोष्टी उकरून काढल्या आहेत। मी त्यांच्या हिमतीची दाद देतो। एखादा व्यक्ती अशा परिस्थितीत दोषी आहे की नाही, घरच्यांना समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली। तक्रारीनंतर ट्रॅप लावला, सगळं संभाषण टेप झालं, सगळी मागणी टेप झाली। मागणी टेप झाल्यानंतर पोलीस विभागाची खात्री पटली, त्यानंतर सापळा रचला, पैसे देताना आरोपीला पकडलं। हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता। अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू। शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे। त्या मुलीवर काय परिणाम होत असेल याचा विचार आपण करायला हवा, असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं। जयकुमार गोरे यांच्या विरोधात आरोप करणारी महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला। या प्रकरणातील लोकांना अटक झालीये। एक ती महिला, दुसरा तुषार खरात आणि तिसरा अनिल सुभेदार अशा 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या सगळ्यांनी मिळून हा कट रचला होता आणि जयकुमार गोरेंना अडकवलं होतं। याबाबत सगळे पुरावे सापडलेत असं देखील फडणवीसांनी सांगितलंय। याबद्दलचा पहिला पुरावा म्हणजे या सर्वांनी व्हॉट्सअपवर केलेले मेसेज आहेत आणि त्यामुळे या तिघांनी कसा कट रचला हे देखील समोर आले। आणि दुसरा पुरावा म्हणजे त्यांचे 150 कॉल डिटेल्स देखील समोर आले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्वांच्या संपर्कात पूर्ण वेळ शरद पवार यांचे नेते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार होते असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। यांच्याशिवाय प्रभाकर देशमुख हे थेट या तिन्ही आरोपींशी बोलले आहेत असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात यांच्या सोबत झाले आहेत। गोरे यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवले। आता याची चौकशी होणार। हे चाललंय काय, आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत। अशा प्रकारे कोणाला जीवनातून उठवणं हे चुकीचं आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांनी हे गंभीर आरोप केल्यानंतर माझा मोबाईल चेक करा अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। शिवाय आता त्या पत्रकार परिषद घेत या आरोपांवर उत्तर देखील देणार आहेत। पण या सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हटल्याप्रमाणे या प्रकरणाची चौकशी होऊन काय समोर येतंय ते येत्या काळात समजेलच। पण सध्या तरी या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच जयकुमार गोरेंच्या प्रकरणात सुप्रिया सुळेंचा किंवा रोहित पवारांचा हात असेल का? ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।